स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. प्रत्येकाचं आता वेगवेगळं मत आहे. नेत्यांना त्यांचं व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे. तसं काही नाही. जे काही घडलं त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे. विदर्भात जो काही लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेनं काँग्रेसला भरभरून मतं दिली आणि अवघ्या 3 महिन्यात असं काय झालं त्यावर चर्चा करू. यात कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, त्याचे 3 पक्ष चर्चा करू. त्यांचं असं म्हणणं होतं की अनेकांचं म्हणणं असं आहे की स्वबळावर ही निवडणूक लढली जायला हवी होती. इथून पुढे आता स्वबळाचा नारा दिला जाईल का? मला वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. आत्ताच याबाबत मंडळींची चर्चा करणार नाही. आणि मला वाटतं की ज्या नेत्याला त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते मांडलं असेल. आजची बैठक आयोजित केली आहे, त्यामध्ये नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा होणार समोर येत आहे. काय मला आता बैठक सुरू व्हायची आहे आणि मला वाटतं तसं काही आहे नाही. कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू व्हायची. विकास भाऊ नागपुरात तुमचा विजय किती महत्वाचा आहे? नागपुरात तुमचा विजय किती महत्वाचा आहे सांगितलं जात होतं, परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते. अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागात आलेल्या आहेत काँग्रेसकडे. आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली, लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या 3 महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला. याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे. परंतु अनेक ठिकाणी अनेकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी स्वबळावर जायला पाहिजे. शिवसेनेचं नुकसान झालंय महाविकास आघाडी राहिल्यामुळे अशा प्रकारचा एक आता हे कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला हे तिन्ही पेक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं. आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची वजाबाकी बेरीज करावी. आरएसएसच्या भूमी टार्गेट निकाल लागल्यानंतर सुषमा आंध्रे यांचं म्हणणं असेल किंवा आता दानवेंचं म्हणणं असेल. मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आहे. आता मीटिंग आहे, या मीटिंगमध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला. विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का? महानगरपालिकेच्या इलेक्शन मला माहित नाही त्या संदर्भात. असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते मंडळी सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर 1 तास आपण वाट पाहावी. सगळं काही विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का? सदिच्छा फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला? कोणाला? नितीन गडकरींचा शुभेच्छा काही फोन आला होता का? ते भारतीय जनता पक्षाचे, मला त्यांचा फोन कशाला येणार? नाही, नागपुरातून तुमचा विजय झालाय. आरएसएसच्या भूमीत तुमचा एकमेव विजय आहे. विजय झाला, अनेक लोकांचा विजय झालाय. प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार. अमित सर